नमस्कार मित्रांनो, रब्बीचा सीझन सुरू झालेला होता आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सल होती, नाराजी व्यक्त केली जात होती शेतकऱ्याकडून. कारण जे हरभऱ्याला आहे ते जास्तीत जास्त 5,000 पर्यंत भाव मिळत होता आणि हीच बाब लक्षात घेऊन जे आहे तर सरकारने काल घोषणा केलेली आहे की 1 मार्चपासून 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत जे आहे तर हरभरा जे आहे ते हमी भावाने खरेदी केला जाणार आहे. तर 5,875 रुपये इतक्या हमी भावाने जे आहे तर हरभऱ्याची ही खरेदी केल्या जाणार आहे. 7 लाख मेट्रिक टन एवढा हरभरा जे आहे ते राज्यामधल्या शेतकऱ्यांचा हा खरेदी केल्या जाणार आहे. तर ही शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे. तर तुम्हाला हे जर नाफेडला हरभरा टाकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे आहे ते तुमच्या नजदीकचे जे आहे तर ते नजदीकच्या नाफेड केंद्रावरती जाऊन तिथे जाऊन नोंदणी करावी उद्यापासून 1 मार्चपासून, किंवा जे ई समृद्धी पोर्टल आहे त्या ई समृद्धी पोर्टलवर देखील तुम्ही नोंदणी करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहे, तुम्हाला नोंदणीसाठी जे आहे तर ते ई पीक पाहणी केलेला तुमचा रब्बीचा 7/12, तसेच तुमचं बँकेचं पासबुक, आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन तुम्ही ई समृद्धी पोर्टलवर देखील नोंदणी करू शकता. किंवा नाफेड केंद्रावरती जाऊन, जे आता तुरीसाठी नाफेड केंद्र सुरू आहे त्याच नाफेड केंद्रावरती जाऊन तुम्ही हरभऱ्याची देखील नोंदणीही करू शकता. एक असं महत्त्वाचं अपडेट होतं शेतकऱ्यासाठी आणि एक चांगली देखील बातमी आहे. कारण 5,875 हमी भावाने हरभरा हा शेतकऱ्यांचा खरेदी केला जाणार आहे. तर आपली जर नोंदणी, आपल्यालाही जर हरभरा नाफेड टाकायचा असेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच महत्त्वाचे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.